आणि ते पुण्यातील ती नटराजाची मूर्ती. त्यानंतर अशा प्रकारे दिवसभर कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर पुण्यातील जे निर्माते आहेत एक्झिबिशन हॉलमध्ये त्यांचे वेगवेगळे सगळ्या डिझाईन्स एक्झिबिशनमध्ये हॉलमध्ये लावण्यात येईल. मराठी नाटकातील पुस्तकांचं प्रदर्शन असणार आहे. कारण पारंपरिक लोककला असतील. दरबार बँडने सर्व कलावंतांचं स्वागत केलं जाईल. ढोल ताशाच्या पथकाने या बाईक रॅली याची सुरुवात केली जाईल. नाट्य संमेलनाच्या निमित्त त्याची प्राथमिक फेरी 22 ठिकाणी होणार आहे. पुण्यामध्ये ही प्राथमिक फेरी 30-31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी असे 3 दिवस होणार आहे. आणि ती अरण्येश्वरचं जे ई लर्निंग स्कूल आहे राजीव गांधी, या ई लर्निंग स्कूलमध्ये ही प्राथमिक फेरी होणार आहे. मग नंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी होत्या. म्हणजे एकांकिका बालनाट्याच्या ज्या उपांत्य फेऱ्या होतील किंवा शकटच्या ज्या उपांत्य फेऱ्या होतील त्या उपांत्य फेरी नाशिक आणि सांगलीमध्ये होणार आहे. आणि त्याची अंतिम फेरी मुंबईत होणार आहे. आणि त्यातनं म्हणजे पहिले 2 किंवा 3 नंबर काढले जातील त्यांना समारोपाच्या नाट्य संमेलनात म्हणजे रत्नागिरीच्या नाट्य संमेलनात परफॉर्मन्स करण्याची संधी मिळणार आहे. आणि एकांकिकेत जे फायनलला 9 येतील त्यांना 9 मेंटॉर्स दिलेले आहेत नाट्य परिषदेने. मी मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखा. आज अतिशय आनंद होतोय की 100वे नाट्य संमेलन त्याची नाट्यसंमेलनाची सुरुवात पुण्यातून झाली आणि पहिली शाखा महाराष्ट्रातील पुण्यात चालू झाली. त्याचमुळे तो बहुमान आपल्याला पुणे जिल्ह्याला मिळालेला आहे. नाट्यसंमेलनाचा 100वा कार्यक्रमाचा शुभारंभ हा पुणे शाखा, कोथरूड शाखा, चिंचवड शाखा, तळेगाव शाखा, बारामती शाखा आणि शिरूर शाखा या पुणे जिल्ह्यातील सर्व शाखा एकत्र मिळून आम्ही करत आहोत. आणि दिवसभर अशा बरगच कार्यक्रमांचं आम्ही आयोजन केलेले. या नाट्यसंमेलनाचे स्वागत अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर पवारसाहेब जे आयात विश्वस्त आहेत नाट्य परिषदेचे. त्याचबरोबर निमंत्रण म्हणून उदयजी सामंत आहेत जे सुद्धा विश्वस्त आहेत नाट्य परिषदेचे. पालकमंत्री अजितदादा या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत. सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार सर उपस्थित असणार आहेत व माजी संमेलनाध्यक्ष नवीन संमेलनाचे अध्यक्ष गजवी सर आणि निवृत्ती 100व्या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल हे मान्यवर या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील 100 कलावंतांच्या वेशभूषेतील आणि ज्येष्ठ कलावंतांच्या संचात एक बाईक रॅली आणि चित्ररथांचं नियोजन बालगंधर्व गणेश कला केलेलं आहे. त्याचबरोबर सकाळी 10 वाजल्यापासून बरगतचे असे कार्यक्रम रात्री 10पर्यंत ज्यामध्ये पारंपरिक लोककला लावणी असेल, नाटकाचे परिसंवाद असतील, नाट्यसंगीत असतील, भारूड असेल, कीर्तन असेल, मराठी संगीत नृत्य असेल असे अनेक कार्यक्रम पुणेकर रसिकांसाठी आम्ही आयोजित केलेले आहेत. हे सर्व कार्यक्रम हे विनामूल्य असणार आहे. याबरोबर अनेक 200पेक्षा जास्त मराठी सेलिब्रिटी या संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत. 5 तारखेला गणेश कला केंद्र पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे आणि 6 आणि 7 तारखेला पिंपरी चिंचवड येथे वेगवेगळ्या ठिकाणी या नाट्यसंमेलनाचं आयोजन केलेलं आहे. तरी माझी या माध्यमातून विनंती की आपण सर्वांनी या नाट्यसंमेलनाचा या वेगवेगळ्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि सर्वांनी हजारोच्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. सर सेलिब्रिटीमध्ये कोण कोण मुख्य असणार की जे असतात? बरेच आहेत. स्वतः आमच्या अध्यक्षात सेलिब्रिटी आहेत प्रशांत नामले. तेव्हापासून मराठी नाटकातील चित्रपटातील अनेक कलावंत आहेत. पुण्यातले सोबत 22पासून सर्व ते सोनाली कुलकर्णीपर्यंत सर्वांना आम्ही आमंत्रण दिलेले आहे. प्रत्येकजण 5, 6, 7 मध्ये कुठे नसून उपस्थित आहे. सर समारोप किती तारखेला होणार आहे आणि कोण उपस्थित राहणार? हे म्हणजे पुण्याचं म्हणत आहे की तुम्ही संपूर्ण नाट्य संपूर्ण हे नाट्यसंमेलन जवळजवळ 6 महिने चालणार आहे. कारण 100वे नाट्यसंमेलन आहे. विभागीय 6 ठिकाणी हे संमेलन होणार आहे. प्रत्येक शाखेमध्ये जवळजवळ 22 शाखेमध्ये जागरच्या माध्यमातून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी होणार आहेत. त्यामुळं 5 जानेवारीला चालू झाली आणि तसं 29लाच याचा सांगली जे नाट्यपंढरी म्हणतो तिथं मुहूर्तमेढ होऊन काल सुरुवात झाली आणि आता हे सर्व संमेलन जवळजवळ मेपर्यंत चालणार आहे आणि रत्नागिरीमध्ये मेमध्ये याचा समारोप होणार आहे. ठीक आहे.